चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे बघा. ग्रुप सी मध्ये नगरपाल म्हणजे शेरीफ या पदासंदर्भामध्ये जे कार्यालय जे आहे, त्या कार्यालयाच्या संदर्भात जे पद भरती केले जाणार आहे, याचा सिलेबस एमपीएससी ने नुकताच म्हणजे 11 जून 2026 ला तो प्रसिद्ध केला आहे. आता नगरपाल हे पद हे काय एक इतिहासामधलं एक महत्त्वपूर्ण पद आहे. याला स्वातंत्र्यपूर्वी कालखंडामध्ये शहरातलं एक प्रतिष्ठित व्यक्तीला दिलं जाणारं हे पद होतं. याला काही अंशी पोलिसांचं सुद्धा काम करावं लागत होतं. पण स्वातंत्र्यानंतर याच्या जबाबदाऱ्यामध्ये बदल झाला आणि ह्याला जे इतर जबाबदाऱ्या होत्या त्या काढल्या गेल्यात आणि हे फक्त काय ऑनररी म्हणजे मानद पद म्हणून याचा उपयोग हा केला जायला लागला. आणि सध्याच्या स्थितीमध्ये म्हणजे भारतामध्ये स्वातंत्र्य काळामध्ये मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली अशा महत्त्वाच्या शहरांमध्ये हे पद प्रमुख मानलं जात होतं. आता ह्या पदाचं वैशिष्ट्य काय होतं, महापौरानंतर सगळ्यात प्रतिष्ठित पद हे मानलं जातं. म्हणजे शहराचा पहिला नागरिक नव्हे, पण ह्या व्यक्तीला सर्व मान सन्मान हा उपलब्ध होत होता. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब काय होती, की शरीफ म्हणजे काय, की शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं एक महत्त्वपूर्ण नाव आणि महत्त्वपूर्ण त्याचा सहभाग हा महत्त्वाचा मानला जातो. आणि त्याच अनुषंगाने हे पद आता काय केलं होतं, एक मानद पद म्हणून त्याला समोर हे ठेवलं गेलं होतं. आता ह्याचं जे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या संदर्भामध्ये आता एमपीएससीने त्याचा एक सिलेबस जो आहे तो डिक्लेअर केला आहे. आता शरीफ पदाच्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, की शरीफ पदाच्या संदर्भामध्ये यापूर्वी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे क्रीडा असेल किंवा साहित्य असेल किंवा कला असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा म्हणजे काय त्यांचं नाव चुकीच्या ठिकाणी घेतलं गेलं नाहीये. कुठेही नको त्या गोष्टीमध्ये त्यांचा समावेश नाही. अशा प्रतिष्ठित व्यक्तीला या ठिकाणी सहभागी समावेश हा केला जातो. आता याचं प्रमुख काम काय शरीफांचं, की जे परदेशी पाहुणे येतात त्यांचं स्वागत करण्याचं काम यांच्या माध्यमातून केलं. म्हणजे स्वागत समारंभ आयोजित करणं, त्यांना मान सन्मान, यथोचित मान सन्मान देणं हे महत्त्वपूर्ण काम आहे. यासोबत सार्वजनिक सभांचं आयोजन करणं, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर शरीफ किंवा नगरपाल या नात्याने त्याचं एक सार्वजनिक शोकसभा आयोजित करणं असेल, म्हणजे एखादं निधन झालं असेल, एखादं अभिनंदन करायचं असेल, ते अभिनंदनपर तिची एक सभा आयोजित करणं, असे महत्त्वाचे काम शरीफच्या माध्यमातून घेतले जात होते. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यायालयीन औपचारिकता, म्हणजे ज्या ठिकाणी न्यायालयीन कामकाज आहे त्या ठिकाणी त्याला काही औपचारिक कार्यक्रमासाठी बोलवणं, हे फक्त नावापुरतं यांचा सहभाग हा महत्त्वाचा मानला जातो. मग आता वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींचा, आता मुंबई सारख्या शहरामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती या शरीफ किंवा नगरपाल पदावरती विराजमान झाले. यामध्ये सोहराब मोदी असेल, सुनील दत्त असेल, दिलीप कुमार असेल, सुनील गावस्कर असेल, विजय मर्चंट असतील, जे आर डी टाटा असतील, जगन्नाथ राव हेगडे असतील, डॉक्टर बी के गोयल असतील, यासारख्या व्यक्तींनी हे नगरपाल पद हे भूषवलं होतं. त्यामुळे महत्वाचं पद आहे. त्याला ऑनररी असलं तरी एक प्रतिष्ठित व्यक्ती असतो, निष्कलंक व्यक्ती असतो या पदावरती. हे सगळ्यात महत्वाचं, शहरातील निष्कलंक व्यक्तीचा समावेश या ठिकाणी केला जातो. मग त्याचा हा सिलेबस आहे. बिलीफ व लिपिक घटक शरीफ कार्यालयामधला जो कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आयोगाने हे केलंय. यामध्ये 2 पेपर त्यांनी सांगितलेले आहेत. पेपर 1 200 गुणांसाठी, पेपर 2 200 गुणांसाठी. टोटल किती मार्क सांगितले? 400 गुणांचा पेपर इथं सांगितलेला आहे. पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये संकेतांक 1 मध्ये काय म्हणलंय, मराठी आणि इंग्रजी या 2 पेपरचा समावेश या ठिकाणी केला जाणार आहे. आता मराठी आणि इंग्रजीचा समावेश असणार आहे. मराठी इंग्रजीचा समावेश असणार आहे. 50 प्रश्न 100 गुण, दोघांना 50-50 प्रश्न 100 गुण असणार आहे. यामध्ये मराठीचा दर्जा जो असेल 12वीच्या इक्विव्हॅलेंट असेल आणि इंग्रजीचा दर्जा जो असेल तो पदवीच्या बरोबर असेल. माध्यम मराठी पेपर मराठीमध्ये, इंग्रजी इंग्रजीमध्ये. यासाठी 1 तासाचा कालावधी हा दिला जाणार आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा यामध्ये समावेश हा असणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी मानला जातो. त्यानंतर पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असा समावेश असणार आहे. या संदर्भामध्ये पेपर
एक मध्ये 100, सेकंड मध्ये 100 प्रश्न विचारले जाणार, प्रत्येकी 2 मार्क म्हणजे 200 गुणासाठी. पदवीच्या लेवलचं तिथं पूर्ण पेपर असणार दर्जा असेल. आणि मराठी आणि इंग्रजी माध्यमातून हा पेपर घेतला, जसं एमपीएससीचा पेपर होतो त्याप्रमाणे मराठीत प्रश्न आणि इंग्लिशमध्ये प्रश्न, दोन्हीमध्ये प्रश्न उपलब्ध राहील. 1 तासाचा वेळ असणार आहे आणि वस्तुनिष्ठ पर्यायी बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय स्पष्ट सांगितलेलं आहे की 1/4 नेगेटिव्ह मार्किंग ही असणार आहे. 1/4 नेगेटिव्ह मार्किंगला इथं सहमती ही दिलेली आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी विषय सांगितलेले आहेत. विषयामध्ये मराठी इंग्रजीचा जो कॉमन सिलेबस आहे, जो आपल्याला ग्रुप सी च्या संदर्भात आहे किंवा ग्रुप बी मध्ये मराठी इंग्रजी जो सिलेबस मुख्य परीक्षेला आहे, तो ऍज इट इज सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिसतो. मराठीमध्ये सर्व सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार याचा अर्थ, उपयोग तसेच उत्तरावर प्रश्नांची उत्तरे ही आहेत. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम आहे, फक्त इंग्लिशमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ ॲडम अँड फ्रेसेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज हे विषय या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. म्हणजे काही एक फरक नाहीये. ग्रुप बी चा सिलेबस आणि हा शरीफ कार्यालयाचा सिलेबस नियर अबाउट सेम आहे. त्या व्यतिरिक्त पेपर क्रमांक 2 यामध्ये आपल्याला सिलेबस हा कॉमन आहे ग्रुप सी प्रमाणे. सामान्य बुद्धिमापन व आकलन जो आहे तो यामध्ये समाविष्ट केलाय. लवकर अचूकपणे विचार करू शकू अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. यानंतर चालू घडामोडी असणार आहे. अंकगणित व सांख्यिकी या हा वेगळा बुद्धिमापन चाचणीपेक्षा वेगळा घटक म्हणून याचा समावेश हा केला गेलेला आहे. त्यानंतर माहितीचा अधिकार 2005 ॲज अ अपडेट आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा एक वेगळा चौथा मुद्दा. त्यानंतर 5वा भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ इत्यादी बाबींचा यामध्ये समावेश हा केला जाणार आहे. म्हणजे इंडियन पॉलिटीचा समावेश यामध्ये असणार आहे. या व्यतिरिक्त बघा, आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्राचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहासावर भर दिलाय. 1857 नंतरचा इतिहासावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि यामध्ये महाराष्ट्र जो असेल तो आपला मुख्य केंद्रस्थानी हा असणार आहे. यानंतर बघा, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे, जो आपल्याला कॉमन आहे. राज्यसेवा गट ब मध्ये सुद्धा हा सिलेबस आपल्याला सेम ॲज इट इज दिसेल. त्यानंतर पर्यावरण आहे, पर्यावरणाचा यामध्ये समावेश हा केला गेलेला आहे. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान यामध्ये फिजिक्स, झुलॉजी, त्यानंतर केमिस्ट्री, बॉटनी यांचा समावेश असेल. या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे रिमोट सेन्सिंग, दूरसंवेदन, हवाई, ड्रोन छायाचित्रण, त्यानंतर भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपाययोजन यावरती फोकस हा दिला जाईल. आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा सुद्धा घटक यामध्ये समाविष्ट असणार. म्हणजे 8वा घटक हा बऱ्यापैकी मोठा आहे. आपल्याला याच्यावरती प्रश्न असणार आहे. 9वा घटक कोणता आहे? अर्थव्यवस्था नियोजन व विकास विषयक अर्थशास्त्र यावरती भर असणार आहे. मायक्रो आणि मॅक्रो यातला मायक्रोवरती लक्ष असणार आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्था या संदर्भातले प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाणार आहे. म्हणजे 9 टॉपिक दिलेत पेपर 2 साठी, ते आपल्याला व्यवस्थितपणे कव्हर करायचे. यासाठी त्यांनी टीप दिली बघा, अभ्यासक्रमात जेथे कायदे नियम अधिनियम यांचा उल्लेख आहे तेथे कायदे नियम अधिनियम यांच्या संदर्भातील नवीनतम दुरुस्ती सुधारणा देखील विचारात घेण्यात याव्या. म्हणजे जे काही बदल आता रिसेंट मध्ये होतील, म्हणजे सगळ्यात 4था नंबरचं म्हणलो होतो बघा आपण, कोणता? माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा जो आहे यामध्ये जर 2025-26 मध्ये काही बदल झाला असेल, हे सुद्धा आपल्याला अपडेट करून ठेवायला लागते. म्हणजे चालू घडामोडीशी संबंधित असलेले कायदे जे आहेत त्याच्यावर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा हा सिलेबस शरीफ पदासाठी आला आहे. शरीफ कार्यालयाच्या संदर्भातले लिपिक जे होते त्यांच्या संदर्भात आलेला आहे. आणि हा एक महत्वाचा इनिशिएटिव्ह आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत ग्रुप सी ची जी जाहिरात येईल त्यामध्ये इथलची सुद्धा पद ही नक्की असणार आहे. त्यामुळे आपली तयारी ही सर्व अंगाने असणं गरजेचं आहे. आणि या संदर्भामध्ये बघा, करिअर ऑर्बिट अकॅडमी संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने, म्हणजे गट ब आणि क च्या अनुषंगाने आपली कंप्लीट बॅच ही आपण सुरू करतोय. या कंप्लीट बॅचचं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला लेक्चर्स उपलब्ध असणार आहे. यामध्ये आपल्याला हे सर्व विषय जे आहेत विषयांचा समावेश असेल. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असेल, हा नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे,
या नंबर तुम्ही संपर्क साधू शकतात. या व्यतिरिक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे, ती लिंक डाउनलोड करून तुम्ही ग्रुप सी किंवा ग्रुप बीचा जे आपले कोर्सेस आहे ते सुद्धा परचेस करू शकतात. यामध्ये आपल्याला कोणती अडचण असेल किंवा आपल्याला विषयासंदर्भात काही अडचण असेल, परीक्षेसंदर्भात काही अडचणी असेल तर नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये करू शकतात. प्रत्यक्ष संपर्क साधू शकता किंवा तुम्ही मेसेजद्वारे सुद्धा आमच्याशी संपर्क साधून प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, चालेल. थँक्यू व्हेरी मच.